आहे, शेवट आहे आणि सर्व प्रकारच्या आशीर्वाद देणारा तो परमेश्वर आहे. आपला विषयच आहे आशीर्वाद. या आशीर्वाद विषयावर चिंतन मनन अध्ययन करत असताना आज 29व्या भागामध्ये तुम्हा प्रत्येकाचं मी पुन्हा एक वार प्रभू येशू मध्ये स्वागत करतो. याचा मला रेफरन्स आपण अध्ययनासाठी घेतलेला आहे यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 51 आणि वचन क्रमांक 2. आपण पाहूया यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 51 वचन क्रमांक 2. अब्राहम तुमचा पिता, अब्राहम तुमचा पिता व सारा तुमची जननी, व सारा तुमची जननी ह्याकडे लक्ष द्या. ह्याकडे लक्ष द्या. तो एकटा होता, तो एकटा होता, तेव्हा त्याला मी बोलविले व त्याला आशीर्वाद देऊन त्या एकाचे पुष्कळ केले. परमेश्वराने आशीर्वाद दिला. परमेश्वर तुम्हाला आणि मला आज यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 51 आणि वचन क्रमांक 2 मध्ये सुंदर अशी गोष्ट सांगत आहे. आम्ही कायम ती पाहत आहोत, कायम ऐकलेली आहेत. आम्हाला देखील अब्राहमाचा पुत्र आणि कन्या होण्याचा जो अधिकार मिळालेला आहे. यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 51 वचन क्रमांक 2 मध्ये परमेश्वर त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. परंतु त्याच्या अगोदर आपण पहिल्या क्रमांकाचं वचन वाचूया. तुम्ही जे धार्मिकतेस अनुसरणारे, म्हणजे तुम्ही आणि मी जे धार्मिकतेला, वचनाला, सत्याला, न्यायाला, परमेश्वराच्या आज्ञाला अनुसरणारे, त्यामध्ये चालणारे, त्याचं पालन करणारे, परमेश्वरात शरण जाणारे, लोकात शरण नाही. याजक साहेब, पाळक साहेब, पास्टर साहेब, रेव्हरंड साहेब, बिशप साहेब, फादर साहेब, कॉर्डिनेटर साहेब, पोप साहेब, बिशप साहेब, जेवढे कोणते साहेब यांना शरण जाणारे नाही. श्रीमंताला शरण जाणारे नाही. जगातल्या सगळ्यात मोठ्या ख्यातनाम व्यक्तीला शरण जाणारे नाही. तर ज्या परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी आणि सर्व काही निर्माण केलं त्या परमेश्वराला शरण जाणारे ते माझे ऐका. परमेश्वर म्हणत आहे तुम्हाला आणि मला, किंवा जे धार्मिकतेला अनुसरून जीवन जगतात, किंवा जे परमेश्वराला शरण जाणारे आहेत, किंवा जे परमेश्वरामध्ये विश्वासणारे आहेत, त्यांना परमेश्वर म्हणत आहे. म्हणजे तो तुम्हाला आणि मला म्हणत आहे. म्हणजे तो विश्वासणाऱ्याला आज या वचनाच्या माध्यमातून सांगत आहे. काय सांगत आहे आपण पाहूया. तो म्हणत आहे की ज्या खडकातून तुम्हास खोदून काढले त्याकडे, व खाणीच्या ज्या खळग्यातून तुम्हास खणून काढले त्याकडे लक्ष द्या. आज आपण एका खडकातून खोदून काढलेला आहोत आणि तो खडक दुसरा तिसरा नगून तुमचा माझा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त तो महान खडक आहे. द रॉक, जो होली रॉक, ज्याला पवित्र प्रभू येशू, जो न्यायाधीश राजवैभवी, ज्याला ख्रिस्त म्हटलं, आणि ज्या ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर ज्याचा पाया आहे, ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर ज्याचं बांधकाम आहे, ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर ज्याचा विश्वास आहे, ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर जो उभा आहे, जो कार्यरत आहे, जो लाईव्ह आहे, जो जिवंत आहे, जो जीवितक्रम करत आहे, जो धार्मिकतेमध्ये वागत आहे, जो शरण जात आहे, परमेश्वर आम्हाला म्हणत आहे की तुम्हास खोदून काढले त्याकडे, व खाणीच्या ज्या खळग्यातून तुम्हास खणून काढले. खाणीचे जे खडग होतं ते तुमच्या आणि माझ्या पापाचं खडग वळग. आपण मराठी भाषेमध्ये आमच्या खेडेगावामध्ये म्हणतात लय खडग वळग चाललंय त्या लोकांचं. म्हणजे काय, बरेचसे लोक एकत्र आहेत म्हणून जो आनंद, जो हर्ष, जो आशीर्वाद, जे सुख, जे वैभव पाहिजे ते मिळत नाही. कारण ते वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विभागून जातं आणि म्हणून आपण म्हणतो खडग वळग चाललंय त्याचं. म्हणजे काय, त्याच्याकडे आशीर्वाद नाही. म्हणजे काय, त्याच्याकडे हवी तेवढी संपत्ती नाही. म्हणजे काय, त्याच्याकडे हवी शांती नसेल. वेगवेगळ्या प्रकारचं ह्या खळग्यातून. आणि माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, नाही वाटलं, तुम्ही आणि मी त्या पापाच्या खाणीत, त्या पापाच्या खड्ड्यात, त्या पापाच्या खळगीत आम्ही पडलेलो होतो. तुमचा आणि माझा उद्धार करता प्रभू येशू त्यामध्ये खडक झाला आणि त्या खडकाने तुम्हाला आणि मला त्या घाणीतून, त्या खड्ड्यातून, त्या गाळातून, त्या अशांततेमधून, त्या गरिबीमधून, त्या लाचारीमधून, त्या सर्व प्रकारच्या गोष्टीमधून, ज्या शापामधून तुम्हाला आणि मला वर काढलं आणि खडकावर ठेवलं. तुमच्या आणि माझे पाय खडकावर ठेवले. तुमचे आणि माझे पाय आशीर्वादाच्या प्रदेशात ठेवले. तुम्हाला आणि मला हिरवळीगार प्रदेशात आणलं. तुम्हाला आणि मला दुधामादेच्या प्रदेशात आणलं. तुम्हाला आणि मला उत्तम प्रकारचं फळ देणारे, प्रवाहाजवळ लावणाऱ्या झाडासारखं आमचं जीवन बनवलं. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, नाही वाटलं, परमेश्वर म्हणत आहे त्याकडे लक्ष द्या. आम्ही कुठं होतो,
आम्ही पापात असताना, शापात असताना, आज्ञाभंगात असताना, सैतानाच्या बंधनात जोखडात असताना परमेश्वरने योजना आखली आणि त्याने त्याच्या एकुलत्या एका पुत्राच्या माध्यमातून म्हणजे त्या खडकाच्या माध्यमातून आम्ही जे गाळात रुतलेलो होतो, आम्ही जे खड्ड्यात पडलेलो होतो, आम्ही जे खळग्यात पडलेलो होतो, आम्हाला तिथून खणून चुनून चुनून चुनके म्हणजे निवडून काढलं. सगळं जग आज खळग्यात आहे, सगळं जग आज त्या गाळात आहे, पण तो तुम्हाला आणि मला त्या गाळातून वर काढलं. एक गीतकर्त्याने एक गीत लिहिलेलं आहे, आध्यात्मिक गीत आहे, माझा जीव अधोलोकातून वर आणला. म्हणजे आम्ही ज्या अधोलोकात जीवन जगत होतो, ज्या नरकात जीवन जगत होतो, ज्या दुःखात जीवन जगत होतो, ज्या क्लेशामध्ये होतो, ज्या अशांततेमध्ये होतो, ज्या भ्रष्टतेमध्ये होतो, ज्या पापामध्ये होतो, त्यामधून त्या खळग्यातून परमेश्वरने आम्हाला काढलेलं आहे. आणि आम्ही ज्या आमच्या जगातल्या बिळामध्ये लपून होतो ना, आम्हाला खोदून काढलंय. आम्हाला त्या खडकावर, ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर जर उभे आहोत तर निश्चित अर्थानं परमेश्वर दुसऱ्या क्रमांकाच्या वचनामध्ये जो आपण चिंतन मनन अध्ययनासाठी घेतलेला आहे, अब्राहम तुमचा पिता व सारा तुमची जननी ह्याकडे लक्ष द्या. आता यांच्याकडे पाहायला सांगितलं. कुणाकडं? अब्राहम आणि त्यांची प्रिय पत्नी सारा यांच्याकडे लक्ष द्या. आता यांच्याकडे काय लक्ष द्यायचं ते आता सध्या नाही, परंतु ते कसे जीवन जगले, कसा विश्वास ठेवला, कसे प्रभू मध्ये वाढले, कसं त्यांनी जीवितक्रम केलं, कसं परमेश्वराने त्यांना आशीर्वादी जीवन दिलं, याकडे लक्ष द्या. आणि म्हणून तो या ठिकाणी लिहित आहे की तो एकटा होता. अब्राहम एकटा होता. अब्राहमाला संतान नव्हती, अब्राहमाला जोडीदार नव्हता, अब्राहमाला कुठं साठून ठेवावं माहित नव्हतं, अब्राहमाला आशीर्वाद नव्हता, अब्राहमाकडे काहीच नव्हतं. अब्राहम सिंगल मॅन होता, वन मॅन शो. परंतु तू धार्मिक, नीतिमान, देवाला भिवून वागणारा, परमेश्वर आणि खडकावर उभा राहिलेला, त्या खडग्यातून, त्या गरिबीतून, त्या सर्व प्रकारच्या क्लेशातून, सर्व प्रकारच्या पापातून, सर्व प्रकारच्या जगातल्या घाणीतून अब्राहमाला वर आणलं, अब्राहमाला जवळ ठेवलं. अब्राहम विश्वासू राहिला. अब्राहम एकटा होता. अब्राहमाला अभिवचन दिलं, मी तुला संतती देईल, मी तुझी संतती वाळूच्या कणा इतकी, आकाशातील तारंगणा इतकी मी करील की ती कुणाला मोजता येणार नाही. परंतु अब्राहम एकटा होता. आश्वासन दिलं, वचन दिलं, करार केला, आशीर्वाद देऊन टाकला. टेक इट, रिसीव्ह इट. आणि आताचे पाळक लोक आहेत, टेक इट का लगेच भेटलाच, रिसीव्ह इट का स्वीकारलाच. परमेश्वराने त्या टायमिंगला अब्राहमाला आशीर्वाद दिला, अब्राहमा रिसीव्ह इट, टेक इट. मी तुला आशीर्वाद देतो, तुझी संतती वाळूच्या कणा इतकी करील, मी तुला तुझ्याशी अनुभव घेतो, मी तुला वचन देतो, मी तुझ्याशी असा करार करतो की तू आता एकटा आहेस आणि तू विश्वासू आहेस आणि मी सांगितलेल्या धावेवर तू धावत आहेस, मी सांगितलेल्या रस्त्यावर तू चालत आहे, तू नीतिमानाचं जीवन जगत आहे, तू विश्वासू आहेस, तू सत्य आहेस, तू सगळ्या प्रकारच्या गोष्टी करत आहेस, विशेष म्हणजे परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी करत आहेस. मी तुला आता आशीर्वाद देतो की तुला मी बहुगुणित करील, आशीर्वादित करील, तुला मी दुधामाताच्या प्रदेशात घेऊन जाईल, तुझं मी क्षेम कुशल करील, मी तुझं मंगल करील, मी तुला सगळ्या प्रकारच्या आशीर्वादाने कृपा मंडित करील. अब्राहम एकटाच. अब्राहमाचा तंबू वाढला, अब्राहमाचे जनावर वाढले, अब्राहमाचे उंट वाढले, बैल वाढले, गाढवं वाढले, शेळ्या, भाकऱ्या, प्रॉपर्ट्या भरपूर झाल्या, बरेचसे दासी, बरेचसे त्या ठिकाणी. त्याला इतकं काय विपुल असं घडलं, त्याच्या हाताखाली नोकर चाकर. अब्राहमाला इतका काय भरपूर आशीर्वाद दिला. तू अब्राहमाला जे वचन दिलं होतं की मी तुला संतती देईल, तो बायबलात सांगत आहे, पवित्र शास्त्र सांगत आहे, अब्राहमाकडे लक्ष द्या, सारेकडे लक्ष द्या, त्यांची आठवण करा. यासाठी करा की ते विश्वासू पात्र राहील, हिम्मत हारली नाही, अविश्वासू झाले नाही, देवाला नाव ठेवले नाही, देवाच्या विरोधात कृती केली नाही. आज माझे प्रिय भावांनो, बहिणी आवडलो, जर तुम्हाला आणि मला परमेश्वर जर अब्राहमाची संतान म्हणत आहे आणि तो जर म्हणतोय की मी अब्राहमाला, इसाकाला, याकोबाला आणि तुमच्या संततीला आशीर्वाद देत आहे, दिलेला आहे, देणार आहे, तर 100% परमेश्वराने तो दिलेलाच आहे. आज आम्हाला फक्त तो रिसीव्ह करायचा आहे. जगातल्या याजक वर्गांच्या प्रकटीकरणाप्रमाणे देवाचं प्रकटीकरण नाही. कारण अनेक याजक लोक प्रकटी करतात, टेक इट, रिसीव्ह इट, स्वीकारा, गठुड्यात भरून ठेवा, कपाटात ठेवून द्या. परमेश्वर बदलणारा नाही. अनेक भविष्यवक्त्यांनी येत्या दिवसामध्ये 1-2 वर्षात बऱ्याच भविष्यवाणी केली, अशाच डब्यात गेली.
काही काही सेवकही डब्यात गेले त्या भविष्यवाणी बरोबर, आणि त्या सेवकावर विश्वास ठेवणारे किंवा त्या सेवकाला देवाचा दर्जा देणारे प्लास्टिक मध्ये गुंडाळून गेले. परमेश्वर अभिवचन पूर्ण करणार आहे, परमेश्वर आशीर्वाद देणार आहे, परमेश्वर आम्हाला सांभाळणार आहे. आणि म्हणून परमेश्वरचं वचन आज आम्हाला आशीर्वाद या विषयावर चिंतन मनन अध्ययन करीत असताना आम्हाला या ठिकाणी यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 51 आणि वचन क्रमांक 2 मध्ये लिहित आहे, अब्राम तुमचा पिता व सारा तुमची जननी ह्याकडे लक्ष द्या. तो एकटा होता तेव्हा त्याला मी बोलाविले. तो एकटा असताना आशीर्वाद दिला. आज तुम्ही जर एकटे आहात, तुमचं कुटुंब एकटं असेल, तुम्ही एकाकी पडलेला असाल, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात जसं अब्रामाला म्हटलंय की तो एकटा असताना मी बोलावलंय, आज देखील परमेश्वर तुम्हाला आणि मला एकट्याला सिंगल पाचरण, ग्रुप पाचरण नाही. कारण ज्याला त्याला ज्याच्या त्याचा हिशोब द्यायचा, ज्याला त्याला ज्याच्या त्याचं ब्लेसिंग आहे, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या नावाप्रमाणे, कर्माप्रमाणे, कृतीप्रमाणे, आचरणाप्रमाणे, विश्वासाप्रमाणे, ज्याला त्याला त्याच्या शुद्धतेप्रमाणे, ज्याला त्याला त्याच्या पवित्रप्रमाणे, ज्याला त्याला त्याच्या कृती सगळ्या गोष्टीप्रमाणे प्रत्येकाला देणार आहे, दिलेला आहे, देत आहे आणि इथून पुढे देखील मिळणार आहे. परंतु आम्ही अब्रामाकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता या वचनाच्या माध्यमातून आम्हाला परमेश्वराकडे लक्ष द्यायला पाहिजे, देवाचा पुत्र प्रभू येशूकडे लक्ष द्यायला पाहिजे, पवित्र आत्म्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, पवित्र वचनाकडे लक्ष द्यायला पाहिजे. हा तर 100% खरा भाग आहे, याच्यात तर काही शंकाच नाही. हे तर आम्हाला करायचंच. परंतु आजच्या चिंतन मनन अध्ययनासाठी तुमचा आणि माझा आशीर्वाद कसा मोकळा होईल की परमेश्वराचंच वचन यशाच्या ग्रंथामध्ये 51:2 मध्ये म्हणत आहे की पिता तुमचा पिता व सारा तुमची जननी ह्याकडे लक्ष द्या. ह्याकडे लक्ष द्या म्हणजे काय? ते कसं जीवन जगले, त्यांना कशा प्रकारे पाचारण झालं, त्यांना कशा प्रकारे निवडलं, त्यांना कशा प्रकारे बोलवलं, आणि बोलवत असताना त्यांच्याकडे काही होतं का? काहीच नव्हतं. सिंगल वन मॅन. तो म्हणत आहे अब्रामाला ज्यावेळेस बोलवलं ना, तर अब्राम हा एकटा होता. तो एकटा होता तेव्हा मी त्याला बोलवलं व त्याला आशीर्वाद देऊन त्या एकाचे पुष्कळ केले, आणि त्या पुष्कळ माझी तुम्ही आणि मी देखील आहोत. आज जे बिलीवर्स भाऊ बहीण आई वडील आहेत, ह्या अब्रामाच्या संतानातले, अब्रामाच्या कुळातले, अब्रामाला विश्वासाचं उत्पादक म्हटलंय, त्या सारा सिस्टरला जननी म्हटलंय, कारण तिने शेवटपर्यंत विश्वास ठेवला. अब्रामाने शेवटपर्यंत परमेश्वरची आज्ञा पालन केली. अब्रामाने जे परमेश्वर सांगेल त्याच गोष्टी केल्या. परमेश्वरला आवडणाऱ्या सगळ्या कृती आणि आचरणासहित तो विश्वासू पात्र राहिला. आणि म्हणून परमेश्वराने अनेक वर्षानंतर त्याच्या जीवनामध्ये केलेला करार, त्याला देऊ केलेला आशीर्वाद त्याला त्या ठिकाणी मिळून दिला. तो आशीर्वाद, मेन महत्वाचा आशीर्वाद मिळण्याच्या अगोदर जगातले भरपूर आशीर्वाद त्याला मिळाले, अगणित आशीर्वाद मिळाले. त्याच अब्रामाला आणखीन त्याचे जर लोकांना जर आम्ही पाहिलं तर तो म्हणतो तुमच्या तंबूच्या मेका लांब करा, तुमच्या रव्हाट्याचा तंबू चांगल्या खुट्या नीट ठोका, तुमचं चांगलं वातावरण, तुमचं जागा पसार करा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका, फलद्रुपीत व्हा, सगळ्या गोष्टी व्हा. पण याच्या जीवनामध्ये जी गोष्ट हवी होती तीच नव्हती. ज्या गोष्टीचा परमेश्वराने शपथ वाहिली होती तीच पूर्ण नव्हती झाली. परंतु यांनी अविश्वास निर्माण केला नाही. आज आमचा बिलीवर्स लोकांचा एक विश्वास आहे, ज्यावेळेस आम्हाला कष्ट, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, आर्थिक परिस्थिती, शारीरिकची, सांसारिक परिस्थिती, एक मेडिकल लाईनची म्हणजे हेल्थ बाबतची काही परिस्थिती गंभीर निर्माण होती, त्यावेळेस आमचा विश्वास लगेच परमेश्वराकडून निघून जातो आणि दुसरीकडे कुठंतरी जाऊन बसतो. अब्रामाने तसं केलं नाही. परिस्थिती चाहे कशी येऊ द्या, अब्रामाला फाटा फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु ती देखील देवाची योजना होती. सारा आणि कटोरीच्या माध्यमातून, इस्माईल आणि इसाक यांच्या माध्यमातून तो एक फाटा फुटण्याचा प्रकार होता. परंतु अब्राम विश्वासापासून ढळला नाही. कारण काय की त्याला माहिती होतं की मी शेवटापर्यंत विश्वासू आहे, आणि जर मी त्या परमेश्वरावर विश्वास ठेवत आहे ज्याने मला सगळं काही दिलं, आणि त्याला संतती देण्यासाठी काही एवढं अवघड नाही. डॉक्टर काही सांगते, डॉक्टरने तुमचा रिपोर्ट काही सांगू द्या. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी आवडलं, ज्यांना कुणाला संतती हे फळ नसल, संतती हे दान नसल, संतती हा आशीर्वाद नसल,
प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार जर तुम्ही विश्वासाने हे वचन जर ग्रहण केलं, विश्वासाने तुम्ही अब्राहम आणि सारेकडे जर बघितलं, तर बायबल असं सांगतं की सारेची मासिक पाळी संपलेली असताना देखील, वयोवृद्धीच्या पलीकडे जाऊन देखील, तिचं गर्भाशय बंद पडलेला असताना देखील, तिला प्रसूतीच्या वेदना होणार नसताना देखील परमेश्वराने तिच्या जीवनामध्ये जी अनुभव केली होती, जो करार केलता, जे आश्वासन दिलता, जो आशीर्वाद दिलता, जो ब्लेसिंग दिलता, प्रभू येशूने परमेश्वराने तो सारेच्या जीवनावर अनुग्रह केला आणि पूर्ण केलाच. म्हणून तो देव होता, देव आहे, देव राहणार आहे, तो अल्फा आहे, तो ओमेगा आहे, तो आदी आहे, तो अंत आहे, तो सुरुवात आहे, तो शेवट आहे, तो कधी न बदलणारा देव आहे. एब्री लोकांच्या पत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे ख्रिस्त काल, आज आणि युगानुग सारखाच आहे. तो कधी न बदलणारा देव आहे. तो आशीर्वाद देईल आणि 100% देईल. परंतु त्यासाठी आम्हाला अब्राहम आणि सारेच्या जीवनाकडे पाहावं लागेल. शेवटी असा प्रसंग आला अब्राहमाच्या जीवनामध्ये, सारेच्या जीवनामध्ये, की अक्षरशः अब्राहमाचा तर विश्वास 100% होता, त्यात काय वादच नाही. सारेचा देखील होता, परंतु अनफॉर्च्युनेटली काहीतरी वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी सारेचं असह्य वातावरण पाहून सारेने तिच्या दासीला त्या ठिकाणी पुत्र संतान होण्यासाठी किंवा तिचं कुल चालवण्यासाठी सारेने त्या कटोराला, तिच्या दासीला अब्राहमाचा त्या ठिकाणी अब्राहमाला दिलेलं होतं आणि त्याच्या माध्यमातून इस्माईल याचा जन्म झालेला आहे. परंतु परमेश्वराने केलेली अनभाग परमेश्वर विसरला नाही. तो म्हटला नाही आता कटोऱ्यापासून झालंय, आता अब्राहमाला कुठली ना कुठली संतान झालीच ना. शेवटी कटोऱ्यापासून होऊ ना तर सारापासून होऊ ना तर आणखीन कुणापासून हो, परंतु अब्राहमाची तर संतान झाली ना. परंतु नाही, माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, वडिलांनो, परमेश्वर आशीर्वाद देताना तडजोड करीत नाही. परमेश्वर आशीर्वाद देताना कॉम्प्रोमाइज करत नाही. परमेश्वर म्हणत नाही ओके एकदा दिलंय ना आता परत नको, आता हे केलंय ना आता हे नको. परमेश्वर जे त्याच्या प्रिय लोकांना, जे आवडणारे, जे विश्वासणारे, जे कृती करणारे, आचरण करणारे, परमेश्वरामध्ये वाढणारे, अब्राहम आणि सारेच्या जीवनाकडे पाहून शेवटापर्यंत विश्वास ठेवणारे जे प्रिय लोक आहेत त्यांनाच आशीर्वाद आहे. अन्यथा टुणूक 1-2 वेळेस आलेत प्रार्थनेला ना, आता काय होत नाही, जाऊ द्या, कशाचं चर्चन, कशाचे प्रार्थना, कशाचे पाळकन, कशाचा ख्रिस्त, असे म्हणणारे बरेच अविश्वासू आहेत, असे नामधारी आहेत. 7 पिढ्याची, 4 पिढ्याची, आज या चर्चला, उद्या त्या चर्चला. तुम्ही चर्च बदलून काही होणार नाही, पालक वर्ग बदलून काही होणार नाही. तुम्हाला स्वतःलाच बदलावं लागेल. तुम्हाला स्वतः त्या सारा आणि अब्राहमाच्या जीवनाकडे पाहावं लागेल. तुम्हाला स्वतः परमेश्वराच्या अनुसार धार्मिकतेला अनुसरावं लागेल. तुम्हाला स्वतः परमेश्वराला शरण जावं लागेल. तुम्हाला स्वतः परमेश्वराचंच ऐकावं लागेल. एक वेळेस पालकाचं नाही ऐकलं तरी चालेल, परंतु परमेश्वराचं तुम्हाला ऐकावं लागेल. देवाच्या वचन तुम्हाला ऐकावं लागेल. परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी तुम्हाला ऐकावं लागेल. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं कार्य, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, पवित्र आत्म्याचे गाईडलाईन्स, पवित्र आत्म्याचं गायडन्स आम्हाला ऐकावंच लागेल. जर ऐकलं तर आम्ही ख्रिस्त म्हटलेल्या खडकाच्या पायावर उभा राहू. आणि जर का ख्रिस्त म्हटलेल्या खडकाच्या पायावर आमचं जीवन जर एकदा का आम्ही चालायला सुरुवात केली, आमचं जीवन का एकदा स्थिर झालं, एकदा का स्टँड झालं, मग वारा येऊ, वादळ येऊ, पाऊस येऊ, लाटा येऊ, दुनियातलं काय यायचं ते येऊ, सैतानाने काय प्लॅन करायचे ते करू, आम्हाला कुणीही परमेश्वराच्या प्रेमापासून, परमेश्वराच्या आशीर्वादापासून कुणीही विभक्त करू शकत नाही. त्यासाठी आम्हाला धार्मिकतेस अनुसरून, तुम्हाला आणि मला जर आशीर्वाद हवे असतील तर आज आम्हाला धार्मिकतेत अनुसरावं लागेल. आणि धार्मिकता काय आहे हे सगळ्या जणांना माहिती आहे. ही जी आमची 4 पिढ्याची आलेली धार्मिकता काही कामाची नाही, तिला काडी लावून पेटून द्या. ती धार्मिकता आम्हाला वाचू शकत नाही, ती धार्मिकता आम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही, ती धार्मिकता आम्हाला आत्मिकतेमध्ये वाढू शकत नाही, ती धार्मिकता आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाणार नाही. जगातली धार्मिकतेचे रूल, संस्थेच्या धार्मिकतेचे रूल, वेगवेगळ्या मिनिस्ट्रीच्या धार्मिकतेचे रूल हे आम्हाला परमेश्वराला अनुसरून देणार नाही. ते संस्थेला अनुसरावाला चांगले योग्य आहेत, ते मिनिस्ट्रीचे अनुसरण करणारे व्यवस्थित आहेत. परंतु धार्मिकता परमेश्वरापासून प्राप्त झालेली, वचनापासून प्राप्त झालेली, सत्यापासून प्राप्त झालेली, पवित्र आत्म्यापासून प्राप्त झालेली धार्मिकता, आणि याला अनुसरणाऱ्या प्रिय लोकांनाच आशीर्वाद आहे. दुसरा, परमेश्वराला शरण जाणाऱ्या लोकांनाच आशीर्वाद आहे. जे परमेश्वराला शरण जातात ना त्यांना परमेश्वर आशीर्वादित करतो. आणि तिसरा,
जे परमेश्वराचं ऐकतात त्यांना आशीर्वाद आहे. आपण यशाच्या ग्रंथ अध्याय क्रमांक 51 आणि वचन क्रमांक 1 आणि 2 विषयी चिंतन मनन अध्ययन करीत असताना आशीर्वादाबद्दल आपण पाहत आहोत की जे धार्मिकता आहे ना त्यांना आशीर्वाद, जे परमेश्वराला शरण जातात त्यांना आशीर्वाद, जे परमेश्वराचं ऐकतात त्यांना आशीर्वाद, जे खडकावर उभा आहेत त्यांना आशीर्वाद, ज्यांच्या पापाची क्षमा झाली किंवा ज्यांना गाळातून काढलंय आणि स्वच्छ धुतलंय, त्यांना सत्याकडे आलेत त्यांनाच आशीर्वाद. म्हणजे पहिल्या वचनामध्ये यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 51 आणि वचन क्रमांक 1 मध्ये जवळजवळ 5 आशीर्वाद दडलेले. 5 वेळेस परमेश्वर आशीर्वादाच्या गोष्टी आम्हाला त्या वचनाच्या माध्यमातून समजून सांगत आहे. आम्हाला काही घेणं देणं नाही, आम्हाला फक्त जगातलेच आशीर्वाद लागत आहेत. मग धार्मिकतेला अनुसरायचं नाही, परमेश्वराला शरण जायचं नाही, परमेश्वराचं ऐकायचं नाही, खडकावर उभा राहायचं नाही, म्हणजे मग ख्रिस्तामध्ये ठाम राहायचं नाही, गाळातून काय वर यायचं नाही. जरी गाळातून वर आणलं का आम्ही परत गाळात उडी खायची आणि वरून म्हणतो प्रभू आशीर्वाद दे. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आवडलो, तुम्ही आणि मी पापात जीवन जगत असताना, त्या पापाच्या गाळामध्ये लोळत असताना परमेश्वरने त्याचं पवित्र रक्त सांडून तुम्हाला आणि मला धुतलेलं आहे, तुम्हाला आणि मला विकत घेतलेलं आहे. तुम्हाला आणि मला त्या काबड कष्टातून, आजार, समस्या, चिंता, काळज्या, टेन्शन मधून, जे शरीरावर आमचे घात होते, जे शरीर आमचं कमजोर बनत होतं, ज्या शरीराला आमचा विकनेसपणा येत होता, ज्या शरीराला असाध्य असे रोग होत होते, जे शरीर आम्हाला साथ देत नव्हतं, ज्या शरीरातून आम्हाला सुख किंवा आनंद उपभोगता येत नव्हता, त्या शरीराला सगळ्या गोष्टी मिळण्यासाठी तुमचा माझा जगाचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताला बसलेल्या फटक्याने तुम्हाला आणि मला आरोग्य प्राप्त झाले. हा एक आशीर्वाद आहे. आरोग्य हा परमेश्वरापासून आलेला आशीर्वाद आहे. कारण काय, तो मोकळा नाही आला. तो आशीर्वाद देण्यासाठी त्याच्या एकुलत्या एक पुत्राला फटके खावा लागले, त्याला अवघड असा वधस्तंभ व्हावा लागला, त्याला स्वतःला त्या ठिकाणी अर्पण व्हावं लागलं, स्वतःला समर्पित व्हावं लागलं, सगळ्या प्रकारच्या घटना करावा लागल्या, कृती आणि आचरण. त्यावेळेस कुठंतरी त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य हा आशीर्वाद मिळाला. त्याच्या सांडलेल्या, ओतलेल्या, समर्पित केलेल्या रक्ताच्या माध्यमातून तुमच्या आणि माझ्या पापाचा डाग धुतला, म्हणजे आम्हाला निष्पाप केलं, पवित्र केलं, शुद्ध केलं, धुतलं गेलं. हा त्याचा एक आशीर्वाद. धुतल्या गेला हा देखील आशीर्वाद आहे. लोकांना आशीर्वाद कोणता आहे हेच कळलेलं नाही. फक्त जगातले 4-5 बोटावरले आशीर्वाद मिळवले याच्यापेक्षा त्यांना आशीर्वादच समजत नाही. अनेक लोकांना असं वाटतं फक्त चर्च मध्ये गेल्याच आशीर्वाद मिळतात. काही तिथे एखाद्या कपाटामध्ये ठेवलेत का, ते काही याजक साहेबाजवळ दिलेत थोडे थोडे काढून द्यायला, काउंटर मधून, पुलपीट मधून. माझे प्रिय भावांनो बहिणींनो आवडलो, आशीर्वाद तुमच्या पाठीमागे धावत येत आहेत. तुम्ही जशा प्रकारे प्रभूमध्ये चालत आहात, जशा प्रकारे ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर उभे आहात, जशा प्रकारे स्वतःला पवित्र, शुद्ध, निर्मळ किंवा त्या गाळातून धुतल्यासारखी ठेवत आहात, त्यावर आशीर्वाद डिपेंड आहे. तुम्ही कशा प्रकारे परमेश्वराची वाणी ऐकता, म्हणजे देवाचं वचन ऐकता, स्वीकारता आणि कृती आणि आचरण करता, त्यावर तुमचे आशीर्वाद डिपेंड आहेत. तुम्ही कशा प्रकारे परमेश्वराच्या शरण स्थानामध्ये आहे. आपण कहतो ना, तू मेरा शरण स्थान, तू मेरा गड, ऊंचा गड, माझं शरणस्थान, लपण्याचं ठिकाण, आशीर्वादाचं ठिकाण, मायेचं ठिकाण, सावलीचं ठिकाण, सुखाचं ठिकाण, संरक्षणाचं ठिकाण, आशीर्वादाचं ठिकाण, ब्लेसिंगचं ठिकाण, ते परमेश्वराचा वधस्तंभ. जेवढे जेवढे त्या वधस्तंभाकडे येतात ना, जेवढे जेवढे त्या परमेश्वराकडे येतात ना, जेवढे जेवढे ते सगळे आशीर्वाद येतात. मग आशीर्वाद कुठं कुठं ठेवले? माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आवडलांनो, जे धार्मिकतेला अनुसरतात त्यांनाच आशीर्वाद. मग ह्या गोष्टी आमच्या जीवनात जर असेल तर आशीर्वाद, प्रभू मला आशीर्वाद दे म्हणण्याची गरज पडत नाही. ऑलरेडी आमच्या खात्यामध्ये ते जमा आहेत. जसे की आजकालचे पाळक याजक वर्ग गुगल पे, अमक पे, फलन पे, पिस्तन पे, काय काय देतात नम्र, मग त्यांच्या याच्यात आपण जमा करायची. अशाच प्रकारे माझे प्रिय भावांनो बहिणींनो आवडलो, आमच्याकडे जर धार्मिकता असेल, आमच्याकडे जर परमेश्वराला शरण जाण्याचं स्थान असेल, किंवा आम्ही शरण गेलेलो आहोत, आम्ही जर धुतलेलो असतो, म्हणजे पवित्र आणि शुद्ध जीवन जगत असेल, आम्ही जर परमेश्वराची वाणी ऐकत असेल, आम्ही जर परमेश्वरावर विश्वास ठेवून शेवटापर्यंत जीवन जगत असेल, तर आमच्या अकाउंट मध्ये आशीर्वाद जमा झालेले आहेत. आम्हालाच कळा ना आमच्या अकाउंट मध्ये जमा झालेत का नाही, कारण आमचे अकाउंटच ब्लॉक झालेत. आमच्या अकाउंट मध्ये धार्मिकतेचा बॅलन्सच नाही,
प्रार्थनेचा बॅलन्स नाही, विश्वासाचा बॅलन्स नाही, सत्याचा बॅलन्स नाही, वचनाचा बॅलन्स नाही, पवित्र आत्म्याचा बॅलन्स नाही, चांगल्यापणाचा बॅलन्स नाही, शरण जाण्याचा बॅलन्स नाही, धार्मिकतेचा बॅलन्स नाही, ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर उभा राहण्याचाही बॅलन्स नाही. आम्ही जगामध्ये असे आंगळे पांगळे झालो. जगामधले बॅलन्स आम्ही शोधतो, दैवी राज्याचा बॅलन्स आमच्याकडे नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणी नाही भेटलो, दैवी राजाच्या बॅलन्स मधून जगातलं सुख देखील मिळतं आणि स्वर्गीय सुख देखील मिळतं. तुमच्या जगातल्या बॅलन्स मधून तुम्हाला फक्त जगिकच सुख मिळेल, स्वर्गाच्या राज्याचं स्वप्न सुद्धा पाहायचं नाही. पण आत्मिक परमेश्वराच्या माध्यमातून आलेला बॅलन्स जर आमच्याकडे असेल तर निश्चित अर्थाने या तुमच्या धार्मिकतेच्या बॅलन्स नुसार, परमेश्वराला शरण जाणाऱ्या बॅलन्स नुसार, परमेश्वराचं ऐकणाऱ्या बॅलन्स नुसार, विश्वासात खंबीर राहिलेल्या बॅलन्स नुसार तुम्हाला जगातले आशीर्वाद देखील मिळतात आणि स्वर्गीय राज्याचे कधी न संपणारे सार्वकालिक वतन, सार्वकालिक सुख, सार्वकालिक वैभव, सार्वकालिक परमेश्वराच्या बरोबर राहणं, स्वर्गाच्या राज्याचं सुख, हे देखील आशीर्वाद ह्या बॅलन्सवर अवलंबून आहे. आज जगातल्या लोकांकडे भरमसाठ असा बॅलन्स आहे. त्या बॅलन्सनी फक्त ते जगातल्या वस्तू, ते पण थोड्या वेळापुरतं, जरी घेतलं तर ते पुरत नाही. भेटी बालच्यानी परत एकदा आशीर्वादाची गरज पडती. पण माझ्या प्रिय भावांनो बहिणींना वेळलो, परमेश्वरचं वचन आम्ही कालच्या काही मागच्या भागामध्ये पाहिलं की धार्मिकाची संतती मी भिकेस लागलेली कधीच पाहिली नाही. दावीद राजा म्हणतो, मी तरुणपणचा म्हातारपणापर्यंत आलो, मी आज म्हातारा झालो, परंतु मी माझ्या हयातीमध्ये, माझ्या जीवनामध्ये, माझ्या लाईव्ह सेशन मध्ये धार्मिक व्यक्तीची संतती भीक मागताना मी कधीच पाहिली नाही. म्हणजे याचा अर्थ धार्मिकाची संतती आशीर्वादितच आहे. पहिली होती, आता पण आहे आणि सार्वकालिक वतनापर्यंत ती राहील. परंतु त्यासाठी तुम्हाला आणि मला परमेश्वराने दिलेल्या काही गोष्टीचं चिंतन, मनन, अध्ययन, पालन करावं लागेल. आणि आम्हाला परमेश्वर यशायाच्या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 51 वचन क्रमांक 2 मध्ये म्हणत आहे, अब्राम तुमचा पिता व सारा तुमची जननी ह्याकडे लक्ष द्या, ह्याकडे लक्ष द्या. त्यांनी कसे दिवस जगले, कशा प्रकारे जीवन जगले, कशा प्रकारे स्ट्रगल केली, कशा प्रकारे पापावर विजय मिळवला, कशा प्रकारे मोहावर विजय मिळवला, कशा प्रकारे स्वार्थीपणावर देखील विजय मिळवला. स्वार्थ ठेवला नाही. अब्रामाच्या पुढे आणि लोटाचे ज्यावेळेस भांडण झाले, लोट हा अब्रामाचा पुतणी आणि ज्यावेळेस परमेश्वरने दोघांना आशीर्वादित केलं, दोघांना भरपूर अशी संपत्ती दिली, भरपूर असं वैभव दिलं आणि त्यांची गुरं ढोरं शेरडं मेंढरं वाढू लागली आणि त्यांची संपत्ती खूप मोठी होऊ लागली आणि त्यांच्या दोघांच्या गुरख्यामध्ये भांडण व्हायला सुरुवात झाली. आणि मग लोट आणि अब्राम हा देवाचा एक प्रिय भक्त, नीतिमान, विश्वासू असल्या कारणाने त्याला माहिती होतं की कदाचित आम्ही जर दोघं या ठिकाणी एकत्र राहिलो तर गुराख्यामध्ये, नातेवाईकामध्ये किंवा यांच्या गड्यामध्ये भांडण होऊन आमच्यामध्ये फूट पडेल, आमच्यामध्ये तुटी पडेल, आमच्यामध्ये काहीतरी पाप घडेल आणि आमच्याकडून काहीतरी अन्याय होईल. आणि म्हणून हा होऊ नये म्हणून तो लोटाला प्रेमामध्ये म्हणत आहे, सर्व देश तुझ्या पुढे पडलेला आहे, पाहिजे तो प्रदेश निवडून घे आणि तू तिकडे जा, जे नाही करून तू देखील आशीर्वादित होशील आणि परमेश्वर मला देखील आशीर्वादित करील. त्यांनी मोह, माया, जाळ, स्वार्थ पाहिला नाही. लोटाने पाहिलं किती हिरवेगार प्रदेश दिसतोय, किती पाण्याचा प्रदेश दिसतोय आणि मग लोट त्या ठिकाणी म्हणत आहे, मी हा प्रदेश घेतो. अब्राम म्हटला नाही, अरे मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, मी तुला तिथून आणलंय, माझ्यामुळे तुझी वाढ झाली, माझ्यामुळे तुझ्याकडे 10-15 जनावर ज्यादा येते, माझ्यामुळे तुझ्याकडे चाकर नोकर आले आणि तू मला असं म्हणतो का, जा इकडे. अब्राम तसा म्हटला नाही. अब्रामाच्या जीवनाकडे पहा. तो लक्ष द्या म्हणजे काही नुसतं एकच गोष्टीकडे नाही. अब्रामाचं जीवन चरित्र तुम्हाला आणि मला पाहावं लागेल. अब्रामाला विश्वासाचं उत्पादक उगाच म्हटलं नाही, अब्रामाला आशीर्वादाचा उत्पादक म्हटलं तरी चालेल. काही उणं नाही त्याच्यामध्ये. कारण परमेश्वराने अब्रामाला इतका आशीर्वाद दिला की तो आशीर्वाद आमच्यापर्यंत आलाय. तो अब्रामाला म्हणतोय, मी तुला आणि तुझ्या संततीला आशीर्वादच देईल. पण आशीर्वादाच्या नावाखाली अनेक अब्रामाची संतती आज लयच गेलेली आहे, भिकेस लागलेली आहे, दुष्काळात पडलेली आहे, गाळात पडलेली आहे.
डब्यात गेलेली आहे, अविश्वासात आहे, असत्यामध्ये आहे, भ्रष्टतेमध्ये आहे, पापामध्ये आहे. कारण त्यांनी परमेश्वराची वाणी ऐकली नाही, कारण त्यांनी परमेश्वराचं ऐकलं नाही, कारण ते धार्मिकतेमध्ये चालले नाही, कारण ते परमेश्वराला शरण गेले नाही, ते जगाला शरण गेले. आणि म्हणून अब्रामाची संतती जरी तुम्ही आणि मी असलो तर आमच्यातही काही असे महाभाग आहेत का ते आज देखील आशीर्वादित नाही. माझे प्रिय भावांनो, बहिणी नाही वडिलांनो, काळजी करू नका. जरी लोट अब्रामापासून दूर गेला, परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस सदोम आणि गमोराचा नाश करण्याचा टायमिंग आला, त्यावेळेस देवदूत अब्रामाच्या दारातून जाताना अब्रामाने आपल्या पुतण्याविषयी प्रेम दाखवलं, आपल्या पुतण्याचा चांगुलपणा दाखवला. त्यांनी दाखवलं कदाचित त्या गावात इतके तितके तितके करीत करीत तो म्हणला तरी एक जरी विश्वास असला तर तुम्ही त्याचा नाश कराल का? शेवटी अब्रामाच्या जीवनाकडे बघा. आम्ही म्हणतो जाऊ पडू पडतो त्याच्यावर 60 डबे राखील. अरे माझ्याजवळ होता, मी त्याला आणलं, मला चांगला प्रदेश घ्यायचा तर त्यांनी चांगला प्रदेश घेतला. मी वाळवंट प्रदेशात गेलो, मी भुरताड प्रदेशात गेलो, मी खुरट्या गावतात गेलो, मी वाळवंटात गेलो, मी दगडात भांड्यात गेलो. मला लवकर पाणी भेटलं नाही, जमीन भेटली नाही, दुधामादाचा प्रदेश भेटला नाही, घास भेटला नाही, गवत भेटलं नाही, चांगलं भेटलं नाही. जाऊ दे, आता नाश करायला चाललाच ना परमेश्वराच्या दूतांनो, जा आणि त्या लोटावरही जाळ करा. अब्रामाचं जीवन असं नव्हतं. अब्रामाकडे लक्ष द्या म्हणजे काय? आम्ही अब्रामाची संतान आहोत, आम्ही विश्वासणारी संतान आहोत. तर विश्वासाप्रमाणेच कृती आणि आचरण आम्ही केलं तरच आशीर्वाद. कारण या गोष्टी शास्त्री पुरुषी सदुके पण करत होते. बॅप्टिस्ट योहान आपण नव्या करारात जर पाहिलं, योहान संदेष्टा ज्यावेळेस अरण्यात घोषणा करण्याची वाणी आली आणि त्या ठिकाणी अनेक लोकांना वाटलं काय आशीर्वादाची रेलचेल झाली, अनेक लोक गेले आणि त्या ठिकाणी शास्त्री पुरुषी सदुकी यांचे लोक पण गेले. आणि त्या ठिकाणी तो म्हटला, अहो सापाच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून वाचण्यासाठी कुणी तुम्हाला सांगितलंय? आणि आता जर तुम्ही सावधच झाले आहात तर पश्चातापास योग्य अशी फळ द्या. आता झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे, जे जे झाड फळ देणार नाही ते ते तोडून अग्नीत टाकलं जाईल. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वडिलांनो, या ठिकाणी तो येणाऱ्या आशीर्वादाविषयी सांगत होता. लोकांना वाटत असेल की हा बोलताना वेगळा बोललाय, पण त्यातून देखील आशीर्वाद होता. कारण लोक पापामध्ये घडलेले होते, लोक गाळामध्ये पडलेले होते आणि योहानाला ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर लोकांनी उभं राहावं म्हणून योहान संदेश हा पुढे निरोप्या म्हणून आला होता. साफसफाई करायला आलता, साफसूत्र करायला आलता, गाळ्यात पडलेल्या बाजूला काढायला आलता, धुवायला आलता, स्वच्छ करायला आलता. आणि म्हणून या दिनेमध्ये तो बाप्तिस्मा करीत असताना त्या ठिकाणी म्हणत आहे, मी तर पाण्याने तुमचा बाप्तिस्मा करीत आहे पश्चातापासाठी, परंतु माझ्या पूर्वी जो होता आणि माझ्या पाठीमागून जो येत आहे, ज्याने सगळं काही केलेलं आहे, जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, तो देवाचा खोकरा प्रभू येशू ख्रिस्त, जो ज्यावेळेस येईल तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने अग्नीने करील. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वडिलांनो, आम्हाला धुतलं पाहिजे. आम्ही मागचा बॅक साइड बघितलंच पाहिजे. नुसतं म्हणायचं नाही आम्ही अब्रामाची संतान. अरे मग अब्राम कसा वागला, आम्ही कसे वागतो? आम्ही साराच्या संतान. अरे मग ती सारा कशी वागली, तुम्ही कसे वागतात? नाही तर माझं अब्राम पास्टर, सारा सिस्टर आणि गुण दुसरेच. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वडिलांनो, आशीर्वाद जर तुम्हाला मिळवायचे असेल आणि अब्रामाच्या नावाने मिळालेले आशीर्वाद, अब्रामाच्या नावाने रिसीव्ह केलेले आशीर्वाद, अब्रामाच्या नावाने डिक्लेअर केलेले आशीर्वाद, त्यांच्या संततीसाठी जे तुमच्या आणि माझ्यापर्यंत आजपर्यंत पोहोचलेले आहेत, ज्याचे आम्ही हक्कदार आहोत, ज्याचे आम्ही वाटेकरी आहोत, जे आमच्या स्वतःच आहे, जे आमच्या मालकीचं आहे, परंतु आज आमची दशा उधळ्या पुत्रासारखी झालेली आहे. बापाचं घर सोडलं, बापाची प्रॉपर्टी सोडली, बापाचा चांगुलपणा सोडला, विश्वास सोडला, काय सगळी दुनियादारी सोडून दिली आणि जगामध्ये भटकत चाललेलं आहे. आजही अनेक लोकांना आशीर्वाद मिळालेला नाही, आजही अनेक लोक भटकत आहे. पण माझे प्रिय भावांनो, बहिणी नाही वडिलांनो, त्या उधळ्या पुत्र पुन्हा एक वार आला, पश्चाताप केला, त्याला त्याची गलत गोष्ट समजली, त्याचं पाप त्याला समजलं आणि तो म्हटला, बापा त्या ठिकाणी मी जाईल आणि माझ्या स्वतःच्या जन्मदात्या बापाला म्हणे, बापा मी तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेला आहे, मला पुत्र म्हणण्याची आता पात्रता नाही, माझी लायकी नाही. एक गडी, एक नोकर, एक चाकर म्हणून ठेवा. त्या बापाने त्याला आलिंगन दिलं आणि त्याच्यासाठी आनंद उत्सव केला. आशीर्वाद आणि आशीर्वाद त्या ठिकाणी घडले.
एवढे सगळे आशीर्वाद त्याने मातीमोल केले, परंतु ज्यावेळेस तो पुन्हा एक वार माघारी फिरला, पुन्हा एक वार परमेश्वराकडे आला, पुन्हा एक वार त्याच्या पित्याकडे आला, पुन्हा एक वार परमेश्वराची त्यांनी वाणी ऐकली, पुन्हा एक वार धार्मिकतेला अनुसरायला सुरुवात केली, पुन्हा एक वार परमेश्वराला शरण गेला, पुन्हा एक वार परमेश्वराचं ऐकलं आणि त्याच्या पित्याकडे गेला, आत्म्याचं ऐकलं, आत्मिक आवाज, सत्सक विवेक बुद्धी सांगितलं, अरे बाबा इथं डुकराच्या शेंगा खाण्यापेक्षा तुझ्या बापाच्या घरी जा, तुला तर माहिती तुझ्या बापाच्या घरी किती रेलचिल आहे. ही त्याची सत्सक विवेक बुद्धी आतून आवाज येत होता त्याला, कारण तो पाप करता करता इतका भ्रष्ट झालता ना, आणि त्याला परिस्थिती अशी सिच्युएशन तयार झाली ना, त्याचे आशीर्वाद जेवढे होते तेवढे त्यांनी मातीमोल केलते. आपल्या बायबलचं जर उदाहरण घेतलं त्याच ठिकाणचं, तर त्या दाखल्याचं जर घेतलं तर तो बापाची सगळी संपत्ती घेऊन दूरदेशी गेला, त्याने चैनबाजी केली, त्याने जगाची हौसमौस केली, त्याने जगातले सर्व प्रकारचे आशीर्वादाचे उपभोग घेतला, आशीर्वाद संपले. पैसा संपला म्हणजे आशीर्वाद संपले, धन संपलं म्हणजे आशीर्वाद संपले. मग माझ्या प्रिय भावांनो बहिणी नाही वाटलं नो, आज हे जग या पैशाला जो आशीर्वाद म्हणून स्वीकारत आहे हे कवडी मोल आहे, माती मोल आहे. हे संपलं ना तुमचंही संपलं. ज्याच्याकडे पैसे त्याला सलाम, ज्याच्याकडे पैसे नाही त्याला लात, ही जगाची रीत. परंतु माझा तुमचा उद्धार करता परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, याच्याकडे यायला पैसेही लागत नाही, भिकारपणही लागत नाही. याच्याकडे श्रीमंत येऊ शकतो, भिकारी येऊ शकतो, याच्याकडे ज्ञानी येऊ शकतो, अज्ञानी येऊ शकतो, सर्वांना त्याचं दरबार खुला आहे. कारण जे धार्मिकतेला अनुसरतात त्यांच्यासाठी सदैव आशीर्वाद मोकळा आहे. जे परमेश्वराला शरण जातात त्यांच्यासाठी सदैव आशीर्वाद मोकळा आहे. जे परमेश्वरचं ऐकतात त्यांच्यासाठी आशीर्वाद सदैव मोकळा आहे. जे ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर उभे आहेत, म्हणजे पायावर उभे आहेत, म्हणजे वचनाप्रमाणे आहेत, सत्यामध्ये आहेत, आज्ञा पालनामध्ये आहेत, आशीर्वाद त्यांच्यासाठीच. आणि हे सगळे गुण अब्राम आणि सारामध्ये पाहिले. आणि म्हणून या ठिकाणी यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 51 वचन क्रमांक 2 मध्ये तू लिहित आहे, अब्राम तुमचा पिता व सारा तुमची जननी ह्याकडे लक्ष द्या. आम्ही काही लक्ष देतो? आमच्या डोक्यात एकच खेळ. अब्राम वयातीत झाला, सारा म्हातारी झाली, आणि म्हातारपणी त्यांना परमेश्वराने त्याचं फळ दिलं आणि त्यांना खूप आशीर्वाद दिलं. अरे पण त्यांनी स्ट्रगल कसा केला याच्याकडे लक्ष आहे का? नुसतं म्हणायचं सर काळजी करू नका, तुम्हाला 100% देव मला सांगतो तुला संतती देईल म्हणजे देईलच. कारण परमेश्वराने सारेला दिली, अब्रामाला दिली, हन्नेवर अनुग्रह केला. परमेश्वराला कुठलीच अशक्य नाही. एवढंच काही नाही, पण योहान बाप्तिस्माचा जन्म देखील त्या ठिकाणी म्हातार वयात झाला, त्या आईच्या उदरातून. नुसतं लोकाला एवढं सांगू नका. माझ्या प्रिय भावांनो बहिणी आवडलं, खरी सुवार्ता, खरा आशीर्वाद मी तुम्हाला सांगतो. ह्या तर गोष्टी घडल्या, आमेन आमेन आमेन, पण तू यांचं जीवन कसं होतं हे पण सांगा. नुसतंच म्हणू नका परमेश्वर देईल, विश्वास ठेवा. अरे विश्वास ठेवा नाही, या अब्राम आणि साराने विश्वास ठेवला आणि विश्वासाप्रमाणे कृती आणि आचरण केलं. त्यांच्या पुढे समस्या निर्माण झाल्या, प्रश्न निर्माण झाला, त्यांचं वय त्यांचं होत गेलं, शरीरातली ताकद कमी पडली, जनन शक्ती कमी पडली, सगळ्या प्रकारच्या गोष्टी कमी होत गेल्या, पार मसनात जायचं टायमिंग झाला, तरी परमेश्वराने दिलेलं आश्वासन पुरवायना. परंतु यांनी विश्वास सोडला नाही. अब्राम ठाम होता आणि मग देवाने त्या सारीची कुस वाहिली, तशी नाही मोकार वाहिली. आलंकेला प्रार्थना येशूच्या नावात होऊन दे तुला पुढच्या वर्षी लेकरोबाळ. जमणार नाही, लेकरोबाळ 100% होईल, पुढच्या वर्षी नाही, 9 महिन्यातच होईल. पण त्याच्या अगोदर तुम्ही 1-2 महिने तरी परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी दाखवा, परमेश्वराला शरण जा, धार्मिकता जमवा, परमेश्वरचं ऐका, कृती आचरण करा, आणि मग होईल ना. काय अडचण काय? जर साऱ्याला देतो तर आज देखील देण्यास तो समर्थ आहे. तो कधी ना बदलणारा देव आहे. कुठलीही अशक्य असू द्या, डॉक्टरने रिपोर्ट लिहिलेले असू द्या, नाही तर आणखीन कोणतं मेडिकल सायन्सनी तुमचं कन्फर्म केलेलं असू द्या, देवाला काही अशक्य नाही. कारण आम्ही पवित्र शास्त्र जर पाहिला तर आपला विषय नाही, आपला विषय आशीर्वाद आहे. तर गर्भाशय बंदही केले जातात आणि गर्भाशय उघडले जातात. आहे शास्त्र बघाय. आता आपला विषय नाही या समायला. आपण पुढे पाहूया. तो लिहित आहे, व त्याला मी बोलवले त्यावेळेस तो एकटाच होता. आज देखील परमेश्वर, कदाचित तुम्हाला वाटत असेल आम्ही एकटे आहोत, आम्हाला जोडीदार नाही, आम्हाला सपोर्ट नाही, आम्हाला सहारा नाही, आम्हाला कुणीच नाही. माझ्या प्रिय भावांनो बहिणी नाही वाढलो, सगळ्या डब्यात जाऊ द्या तिकडं, कुणी नसले तरी चालते ना, असूनही काय फायदा आहे.
कारण सगळं काय करायचं ना तर आम्हाला एकट्यालाच करायचंय, कारण हिशोबही आम्हाला एकट्यालाच द्यायचा आहे, न्यायही आमचं एकट्याच होणार आहे, प्रतिफळही आम्हाला एकट्यालाच मिळणार आहे, आशीर्वादही आम्हालाच मिळणार आहे. मग नात्यावर काय ठपका मांडू नका. आम्हाला सपोर्ट नाही, आम्हाला सहारा नाही, आम्ही एकटेच आहोत. प्रभू तुमच्या बाजूने, एकटा प्रभू तुमच्या बाजूने, अख्खं जग तुमच्या बाजूने असू द्या, प्रभूची बाजूची सरशी होणार. आणि म्हणून एकटेपणामध्ये असणाऱ्या लोकांना असं वाटू देऊ नका की आम्हाला आशीर्वाद मिळणार नाही. उलट एकटा लय जणांना भारी पडतो. जर परमेश्वर त्याच्या बाजूने असेल, जर धार्मिकता त्याच्या बाजूने असेल, जर तो परमेश्वरला शरण गेलेला असेल, जर तो परमेश्वरचं ऐकत असेल, जर तो खडक म्हटलेल्या ख्रिस्ताला विश्वास ठेवलेला असेल, जर तो अनुकरण करीत असेल ना, असू दे एकटाच. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी आवडलं, तेव्हा परमेश्वर म्हणतो की मी तू एकटा असताना बोलावलं व त्याला आशीर्वाद देऊन त्या एकाचे पुष्कळ केले. पुष्कळ केले, नुसतं एकच नाही. आणि म्हणून आज ते पुष्कळापैकी तुम्ही आणि मी देखील आहोत. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी आवडलं, आम्हाला जर आशीर्वाद जर मिळवायचे असेल तर आशीर्वादाचं सत्य देखील आम्हाला समजणं खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे. आणखीन यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 61 आणि वचन क्रमांक 9 आणखीन एक रेफरन्स या ठिकाणी दिलेला आपण पाहूया, वाचूया. यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 61 वचन क्रमांक 9. अन्य राष्ट्रात त्यांचा वंश, देशोदेशीच्या लोकात त्यांची संतती प्रख्यात होईल. परमेश्वराने आशीर्वाद दिलेली तीही असे त्यास पाहणारे कबूल करतील. जे अब्रामाची संतती आहे ना, म्हणजे धार्मिकतेला अनुसरणारी, परमेश्वराची वाणी ऐकणारी, सत्यामध्ये टिकणारी, परमेश्वराला शरण जाणारी, कृती आणि आचरण करणारी, हे लोक ज्या ज्या ठिकाणी असतील ना, कोणत्याही देशात, कोणत्या राज्यात, कोणत्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, सिटीत, झोपडपट्टीत, मळ्यात, बंगल्यात, झोपडीत, रस्त्यावर, कुठेही असू, लोक ओळखतील की हे देवाचे लोक आहेत. लोक ओळखतील या ब्रह्माची संताने. लोक म्हणतील की आशीर्वादित लोक आहेत. भले जगातलं तुमच्याकडे नसू द्या, पण तो आत्मिक, धार्मिक, देवापासून आलेले, टिकणारे, इतरांना सधन बनवणारे, स्वतः निर्धन असणारे, स्वतः गरीब असणारे, परंतु इतरांना श्रीमंत बनवणारे, स्वतः झोपडपट्टीत किंवा फुटपाथवर असणारी, परंतु इतरांना राजमहालात नेणारे. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वाढलं, धार्मिक मनुष्य भला फुटपाथवर जरी राहत असेल ना, परंतु तो विश्वासू जर आहे ना, तो स्वर्गीय राज्याचा वारीस. तो बंगल्याचा नाही, एखाद्या फ्लॅटचा नाही, किंवा एखाद्या घराचा नाही, किंवा एखाद्या वावराचा नाही, तो स्वर्गाच्या राज्याचा वारीस आहे. मग फुटपाथवरला देखील विश्वासू मनुष्य स्वर्गाच्या राज्याचा वारीस आहे. मग जगातला श्रीमंत मनुष्य जगातलाच वारीस आहे. मग कोणता आशीर्वाद चांगला आहे, कोणता आशीर्वाद मोठा आहे, कोणता आशीर्वाद टिकणार आहे, यावर देखील आपण चिंतन मनन अध्ययन केलं पाहिजे. यशाचा 61:9 मध्ये पुन्हा एक वाचू आपण. अन्य राष्ट्रात, अन्य राष्ट्र म्हणजे वेगवेगळे राष्ट्र, इस्रायल राष्ट्र सोडून, विश्वासणारे राष्ट्र सोडून, प्रभूला मानणारे राष्ट्र सोडून, ख्रिस्ताला मानणारे राष्ट्र सोडून इतर राष्ट्र, त्यांचा वंश म्हणजे अब्रामाची संतती, अब्रामाच्या कुळातून निघणारे, अब्रामाप्रमाणे विश्वास ठेवणारे, अब्रामाकडे लक्ष देणारे, अब्रामाने जीवन जगलं त्याप्रमाणे जीवन जगणारे, अशा प्रकारचे लोक. देशोदेशीच्या लोक, देशोदेशी मग कोणत्याही देशात असो, भारत देश असो, चीन असो, श्रीलंका असो, जपान असो, चायनी असो, पाकिस्तान असो, इंडोनेशिया असो, अमेरिका असो, कुठल्याही देशात, कुठल्याही जगातल्या कुठल्याही देशामध्ये असो, देवाचे लोक वेगळेच पडणार, देवाचे लोक निवडलेलेच असणार, देवाचे लोक आशीर्वादितच असणार. पुढं त्यांची संतती प्रख्यात होईल, प्रख्यात, नावाजलेली, टॉप 10 ला, टॉप 1 ला गेलेली, सगळ्यांच्या हेडलाईन्सला आलेली, एक सुधारित, आशीर्वादित, त्यांच्यापासून काहीतरी लाभ घडणारी, ज्ञान मिळणारी अशी संतती त्यांची पण होईल. पुढं परमेश्वराने आशीर्वाद दिलेली तीही असे त्यास पाहणारे कबूल करतील. ज्या वेळेस लोक आम्हाला पाहतील ना, तर लोक काय म्हणतील माहिती का? परमेश्वराने यांना आशीर्वादित दिलेला आहे, परमेश्वराने यांना आशीर्वाद केलेला आहे, परमेश्वर यांना आशीर्वाद देत आहे, असं लोक म्हणतील. आम्हाला म्हणायची गरज नाही, आम्हाला लय खूप परमेश्वराने आशीर्वाद दिलाय, आय एम ब्लेसेड. मी पहिला फाटक्या पेंटीवर, चड्डीवर, कपड्यावर, फाटक्या साडीवर आम्ही रोडला हिंडत होतो,
आणि मग आम्ही चर्चला गेलो आणि मग प्रभूने आम्हाला टायकोटन बंगला दिलाय असलं नाही. आम्हाला दिलाय ना आम्हीच नाही सांगायचं. लोक म्हणतील परमेश्वराने तुम्हाला आणि मला आशीर्वादित केले. आमच्यामध्ये ते गुण पाहिजे. टायकोट घातल्याने गुण झाकत नाहीत. लय मोठा भारी भारी ड्रेस घातल्यावर गुण झाकत नाहीत. आमचं वागणं उठणं बसणं आणि यशाच्या ग्रंथ अध्याय क्रमांक 51 वचन क्रमांक 1 आणि 2 प्रकारे जर आम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित परमेश्वरच्या वचनानुसार नियोजित नुसार जर असेल तर आशीर्वादित. तर या ठिकाणी बाबाल असं सांगतं की इस्रायलाची जी संतती आहे, अब्रामाची जी संतती आहे, जी आशीर्वादित संतती आहे, ज्या देशामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये जेव्हा कुठं ते असेल तिथं ही निवडूनच पडेल. लोक यांच्याकडे पाहताना म्हणतील हे आशीर्वादित लोक आहेत, हे प्रकाशित लोक आहेत, हे सुखी लोक आहेत, हे शांतीचे लोक आहेत, हे भरभराटीचे लोक आहेत, हे जिवंत देवाचे उपासक आहेत, हे स्वर्गीय राज्याचे वारिस आहेत, हे अब्रामाचे संतान आहेत, हे आशीर्वादित आहेत. यांचे बापही आशीर्वादित होते, हे आशीर्वादित आहेत आणि यांचे लेकरं देखील आशीर्वादित होतील. माझ्या प्रिय भावांनो बहिणी नाही वेळेनो, आशीर्वाद हे आमच्या पाठीमागे धावत येतात. मी पुन्हा एक वेळ सांगेल, अनेक वेळेस आपण ज्यावेळेस रेफरन्स पाहिले, आज 29व्या भागामध्ये आपण आशीर्वाद या विषयावर चिंतन मनन अध्ययन करत असताना गेल्या 28 भागामध्ये अनेक वेळेस आम्ही पाहिलं की आशीर्वाद आमच्याकडे धावत येतात. आम्हाला आशीर्वादाच्या पाठीमागे धावायची गरज नाही. ज्यांचा विश्वास नाही ना हे आशीर्वादाच्या मागे धावतील आणि आशीर्वाद पुढं हे माग, आशीर्वाद पुढं हे माग. ते असं झालं एक चोट्टा पळतोय पुढं पोलीस डिपार्टमेंट माग. तसं नाही, आम्ही पुढं, आशीर्वाद आमच्या माग. हे उलट नाही करायचं. आम्ही आशीर्वादाची मागे पळायचं म्हणजे चोट्ट्या भामट्यासारखं नुसतंच पळायचं. सापडा नाही, सापडा नाही, सापडा नाही, मिळा नाही. मग हे कर, ते कर, ते कर, प्रयत्न कर, हे चर्च सोड, त्या चर्चला जाय, ते फादरला सोड, त्या दुसऱ्या फादरकडे जाय, ह्या पाळकाला सोड, त्या पाळकाकडे जाय, भविष्यवक्त्याला सोड, तिकडे प्रोफेटकडे जाय. इथं नाही त्याला ज्या बाटलीने गुण आला तिथं पाण्याची बाटली पी, तिथं पाण्याच्या बाटलीने गुण नाही आला इकडे तेलाची बाटली पी. कॅलेंडरचे कागद फाडून खाय, नाही तर रुमालाच्या तुकड्याने डोकं बांध, नाही तर पायगन बाईचं फाडून का गळ्यात असं मफलर का बांधिना, मास्क का करीना. आशीर्वाद मिळणार नाही. लय पापा भक्त झालेत येड्यागत. देव भक्त बाना, ख्रिस्त भक्त बाना, प्रभेशूचे भक्त बाना, देवाच्या वचनाचे भक्त बाना, पवित्र आत्मेचे भक्त बाना, सत्याचे भक्त बाना. लोक पाप भक्त झालेत. काही फादर भक्त, काही पाळक भक्त, काही पास्टर भक्त आणि झालं याच्यापेक्षा जास्त भक्तांची संख्या प्रोफेट साहेबांची, भविष्यवक्ते यांचे लय भक्त झालेत गाधावानी. यांना सांगितलं ना येत्या दिवसात तुमचं जीवन आशीर्वादित होईल, बस 50च्या ऐवजी 500ची 100% निघलीच, वादच नाही. 50 रुपये सालस मानाने द्यायचं असतं यांना. आता आपला आशीर्वाद विषय आहे, पण तू द्या म्हणजे दिलं जाईल या विषयावर जर आपण थोडस वळण जर घेतलं तर आम्हाला 50 रुपये दान द्यायचं असतं. पण तू ज्यावेळेस आमची वाहवा केल्या जाती, आमची भविष्यवाणी सांगितल्या जाती, आमचं येणारे पुढचे आशीर्वाद हे सांगत येत, त्यावेळेस 50 लगेच खिशातून पाकिटातून 500ची. आशीर्वाद मिळणार नाहीत. तुम्ही देणाऱ्याला आशीर्वादित करा. मला याचा अर्थ असा म्हणायचं नाही तुम्ही देऊ नका, तुम्ही द्या म्हणजे परमेश्वर तुम्हाला भरपूर आशीर्वाद देईल. अहो 500 काय तुम्ही 5000 द्या, पण योग्यच व्यक्तीला द्या तर आशीर्वाद. अयोग्य व्यक्तीला जर दिले तर तुमचे आशीर्वाद खड्ड्यात गेले, हाय ते पण गेले. माझ्या प्रिय भावांनो बहिणी नाही वाढलो, तर परमेश्वरचं वचन यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 61 वचन क्रमांक 9 मध्ये म्हणत आहे की आम्ही कोणत्याही राष्ट्रामध्ये असो, कोणत्या देशामध्ये असो, कोणत्या राज्यामध्ये असो, जिल्हा तालुका गावामध्ये असो, परंतु बाकीचे लोक आमच्याविषयी साक्षी देतील की हे आशीर्वादित लोक आहेत. आम्हाला आशीर्वादित लोक म्हटलं पाहिजे. मग भले आमच्याकडे पैसे नसले तरी चालेल, बॅलन्स नसलं तरी चालेल, बंगला गाड्या जुमला नसलं तरी चालेल, परंतु आम्ही आत्मिक आशीर्वादाने इतक्या भक्कम पाहिजे की आमच्याकडे कोणी जर आला तर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वादित होऊन गेला पाहिजे. याला म्हणतात आशीर्वादित लोक. नाही तर आम्हीच शापात पडलेलो दुसरा येऊन त्याला जरा बाबा माझ्यात याच्यात तेल नाही, तू कुठं मला उसनं यायला आलास. ते व्हायचं 5 मूर्ख कुमार्या 5 शहाण्या कुमार्यासारखं. योग्य त्यावेळेस आशीर्वादाची वेळ येते ना, लोकांचे तेलच संपत येत. ज्यावेळेस आशीर्वाद द्यायचा असतो ना, ज्यावेळेस परीक्षा असती ना, त्यावेळेस लोकांच्या सहनशक्तीच संपत येत. आणि वरून करंतीकारच्या पुस्तकामधला रेफरन्स घ्यायचा,
मी तुझी शक्ती सहनशक्तीच्या पलीकडे तुझी परीक्षा पाहणार नाही, तर त्यातून निभावण्याचा मार्ग देखील दाखवेल. अरे मग प्रभूनी मार्ग दाखवायच्या अगोदर मार्ग भ्रष्ट का होतो? ज्या अर्थी प्रभूच्या मार्गावर चाललायस ना, तर प्रभूचं काम आहे त्या परीक्षेमधून कसं सोडायचं, त्या समस्येमधून कसं सोडायचं, त्या चिंता आणि कायदा कशा दूर करायच्या, ती आर्थिक परिस्थिती कशी हँडल करायची, ती रोगाची किंवा साथीची परिस्थिती कशी हँडल करायची, कशा प्रकारचा आशीर्वाद द्यायचा परमेश्वरावर सोपवून दे ना. आम्ही परमेश्वराला ऑर्डर देणार. मग तसं काय परमेश्वर आता काय असं काय वाटतंय कुणाला लोक परमेश्वर म्हणजे काय वेटर वाटलं का? मला हे दी, हे टेबलवर आण, ते आण, ते आण. कॅश आहे का खिशामध्ये विश्वासाचा? तो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, महायाजक, ज्ञानी, परम पवित्र, राजवैभवी राजा, न्यायाधीश, जगाचा उद्धारक. अहो तो राजाचा रंक बनला तुमच्या आणि माझ्या ह्याच कारणासाठी. तो सेवा करायची होती आपण त्याची, पण त्यांनी येऊन आमची सेवा केली. किती मोठं त्या परमेश्वर पित्याने प्रतिपादन दिलं. हे कशासाठी? तुमचं आणि माझं जीवन आशीर्वादामध्ये राहावं म्हणून. आज आम्ही त्याच्या सगळ्या गोष्टीला फालुदा करून टाकला आणि वरून आम्ही आशीर्वादाची अपेक्षा करतो. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, तुम्ही आणि मी कुठेही असू या जगामध्ये, अब्रामाची जर संतान आहोत, देवाची जर संतान आहोत, ख्रिस्त म्हटलेल्या पायावर जर आम्ही भक्कम आहोत, तर आम्ही कुठेही असो परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आम्ही आशीर्वादित आहोत. आणि आम्ही आशीर्वादित आहोत हे लोकांना सांगायची गरज नाही, साक्ष द्यायचीच नाही. मी आमका होतो, फलाना होतो, मला परमेश्वरने असं दिले. लोक म्हणते ना रे हा भिकारी होता, पण हा परमेश्वरच्या प्रभूमध्ये आल्यामुळे हा उंच झाला. आपण सांगायचंच नाही. आपण ज्या अर्थी सांगतो ना, आम्ही लुटलेला असतं, आम्ही चोरलेला असतं, आम्ही लुबाडलेला असतं, आम्ही लाभासाठी तोंड पूजापणा करून याला टोपी मार त्याला टोपी मार आणि साक्षीसाठी लोक बरेच उभे करायचे. आणि आमचं जीवन असं होतं. प्रभूकडे आल्यानंतर जगातली गोष्ट सुधरती, हा डोक्यातला वहम काढून टाका. आणि याच्यामध्ये जादा करून पालक वर्गाची लय संख्या आहे, पालकीनबाईची लय संख्या आहे, सिस्टर वर्गाची लय संख्या आहे, भविष्यवक्त्यांची लय संख्या आहे. माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, पालक, पास्टर, रेव्हरंड, बिशप साहेब, फादर साहेब, गुरुजी साहेब, कोऑर्डिनेटर साहेब, जेवढे कोणते साहेब आहे, या सगळ्यांचा मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आदर करतो, सन्मान करतो, मान देतो. तुम्हाला सन्मान पण देतो, तुमचा महिमा करतो, तुमचा गौरव पण करतो. पण या अशा फाजील गोष्टी काही करू नका, जे नाही करून इतरांना आशीर्वादाबद्दल सांगताना लोकांना तुमचे आशीर्वाद दिसले पाहिजे, लोकांना तुमची सत्यता दिसली पाहिजे, लोकांमध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी परमेश्वराचे गुण दिसले पाहिजे. मग लोक म्हणतील की खरोखर आशीर्वादित आहेत. नाही तर आमच्या सारख्यांनी जर हिस्ट्री काढायची म्हटलं तर आम्ही काढतो बरोबर आशीर्वाद. काही एवढ्या 10 वर्षापूर्वी हा सायकलीवर हिंडत होता, मग तुटकी एमआयटी, मग तुटकी SS होंडा, मग कुणाची तरी जुनी पाणी कार भेटली, ती धक्का देत मध्येच पडायची. मग एवढं करीत असताना लोकांवर चांगला पगडा बनवला, लोकांना आशीर्वादाची वचनं बोलली, लोकांचे आशीर्वाद काढून घेतले, मग कुठं तरी चांगल्या 4 व्हीलर आले. मग आता तर काय होते, हेलिकॉप्टर नाही विमान म्हणलं तर घेते. सांगू नका आमची परिस्थिती अशी होती. आम्ही आता परमेश्वरने तुम्हाला केलंच नाही, हे तुम्ही तुमच्या मनाने झाले. मोकार त्या परमेश्वराच्या नावावर ढकलून देतात की परमेश्वराने आम्हाला, परमेश्वर असा आशीर्वाद देतच नाही. कारण परमेश्वर, मला माहिती आहे आता पण एवढं समजलंय, परमेश्वर आम्हाला लागणाऱ्या गरजा पुरवतो. परमेश्वर आम्हाला ज्या टायमिंगला जे पाहिजे ते देतो. परमेश्वर रोजची भाकर रोज आम्हाला देतो. परमेश्वर आम्हाला दुसऱ्या पुढे भीक मागू देत नाही. परमेश्वरने आतापर्यंत धार्मिकाची संतती भिकेला लावली नाही. मग याच्यापेक्षा आशीर्वाद कोणते पाहिजे? स्वर्गातून येणारे आशीर्वाद हेच. हे जे आम्ही जमा करतो ना, याच्यापैकी काही सालसमानाने परमेश्वराने दिलेत, पण ते योग्य कारणासाठी दिले की जे हीन दीन गरीब आहे यांना या प्रॉब्लेम मधून सॉल्व्ह करावं. नुसती प्रार्थना करायची, टाळ्यावर हात ठेवायचं, येशूच्या नावात तुला पैसे मिळू, आणि तुझ्या दानपात्रातले दिन. मग हे काही लाख करोड रुपये कशाला ठेवलीत? तुझ्या लेकरा बाळाला ती काय का फॉरेनला हॉटेल घेऊन राहायचे का तिकडे फ्लॅट घ्यायचे? हे एवढं जे गबाळ जमा केले लोकांना लुटून, दानपात्र, आशीर्वाद. मग ज्यावेळेस आमच्या चर्च मधल्या एखाद्या बहिणीला, भावाला किंवा गरीब अनाथ विधवा किंवा रस्त्यावर एखाद्याला गरज पडती ना, मग त्याच्यासाठी ब्लेसिंग नको करू, नुसती प्रार्थना कर येशू ख्रिस्ताच्या नावात. आज बहिणा, भावा किंवा ब्रदर, सिस्टर, आज प्रभू येशूच्या नावात तुझी परिस्थिती येशू बदलीत आहे, त्यांनी बदललेली आहे आणि त्याने मला पाठवलेला आहे आणि माझ्या दानपात्र तुला द्यायला लावले. याला म्हणतात ओरिजिनल आशीर्वाद. मग हे ओरिजिनल आशीर्वाद.
वरून एक तर तो आर्थिक परिस्थिती मंदी तर ह्या तिथं जाऊन तर सांगतो एवढ्या दिवसात तुला नीट होईल. बिचारीचे 100 येते पिळकुटी करून ठेवलेले ते घेऊन जायचे. वरून सांगत आशीर्वाद येते. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आवडलं, जेवढ्याने डुप्लिकेट आशीर्वाद जमा केलेले आहेत ते इथं ठेवणार आहे. पण जितक्यांनी गरिबी अरिबीमध्ये आणि ज्याही कंडिशन मध्ये परमेश्वर कदाचित आम्हाला मिडल क्लास मध्ये ठेवलेलं असेल, लय मोठं नसेल ठेवलं. कारण नाहीतरी आम्ही परमेश्वरचं वचन आम्ही 2-3 भागापूर्वी पाहिलं की परमेश्वरा मला एवढा काय भिकारी नको बनू, गरीब पण नको बनू की मी चोरी करीन, डाके घालीन, भामटेगिरी करीन, तुझ्या नावाला काळेबा पोचवीन किंवा तुझ्या आज्ञाभंग करीन. म्हणून मला इतकं गरीब पण ठेवू नको, मला लय श्रीमंतही करू नको. कदाचित मी तुझा आवेर करीन तर मला जेवढं लागत आहे तेवढंच दे. हा आशीर्वाद मिळवण्याचा बघा, तुम्हाला पाहिजे तेवढे सगळे आशीर्वाद लागोपाठ परमेश्वर तुमच्या पाठीमागे देईल. पुन्हा एक वार आपला या ठिकाणी वेळ झालेला आहे. आपल्याला नाविलाजाने थांबावं लागेल. आत्मा वस्तू काय करा, पण तो अनेक वेळेस देह अशक्त असतो. आता मी रातभर बसन, पण तो बऱ्याचशा काही दुसरे पण काही प्रॉब्लेम असतात. पुढच्या भागामध्ये आपण काही यशेचा ग्रंथ त्याच्यामधून देखील अध्याय क्रमांक 65 आणि वचन क्रमांक 23 मध्ये देखील आपल्याला आशीर्वादाबद्दल शिकवलेला आहे. त्यानंतर आपण मलाखीचं पुस्तक पाहणार आहोत आणि नंतर मग नव्या करारामध्ये आशीर्वादाबद्दल काही गोष्टी पाहणार आहोत. पुन्हा एक वार देवाचे सर्व अभिषिक्त सेवक सेविका विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचा मी पास्टर राजू आलाट अहमदनगर म्हणून हार्दिक स्वागत करतो, तुमचं वेलकम करतो. पुन्हा एक वार आपण सर्वजण देवाचे लोक मिळून परमेश्वराकडे प्रार्थना विनंती करूया आणि वचनाप्रमाणे प्रभू आम्हाला दरिद्री करू नको आणि प्रभू आम्हाला लय हाय लेवलचं श्रीमंतही करू नको, तर आम्हाला लागणाऱ्या गरजा ज्या काय आहेत, जसं आमचं स्टेटस आहे, जसं आमचं राहणं आहे, जसं आमचं कल्चर आहे, तशा भागामध्ये आम्ही राहत आहोत, ज्या गरजा आम्हाला हव्या आहेत, ज्या आवश्यकच आहेत, ज्या तुझ्या गौरवासाठी महत्वाच्या आहेत, तुझं गौरवी काम करण्यासाठी जे काही हवं आहे तेवढंच दे, बाकीचं देऊच नको. नाही तर मला जर जास्त डबल दिलं तर मी प्रार्थना देईन सोडून जाईन इस्रायलला. हे लोकांनी तसंच केलेलं आहे. लोकांच्या दानपात्र कितकं इस्रायलला टोरा मारल्यात, लाजा वाटत नाही. आता लॉकडाऊन 2 वर्षापासून जरा बाहेर जायचं बंद येत नाही, यांच्या 3-4 ट्रिपा झाली असत्या. चला येऊया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. ज्याला त्याला ज्याचा त्याचा हिशोब द्यायचा आहे, तुम्हाला तुमचा, मला माझा, आणि ज्यांनी लोकांना लुटलंय त्यांना त्यांचा. परंतु परमेश्वराची इच्छा आहे तुमचा आणि माझा हिशोब एका वेळेस होत असताना तुमच्या आणि माझ्यामध्ये दरी निर्माण होऊ नये, एक अधोलोकाची आणि एक स्वर्ग लोकाची. तर आम्ही आणि तुम्ही दोन्हीही स्वर्ग लोकाचे, सुख लोकाचे, आशीर्वादाचे वाटेकरी व्हावे म्हणून सत्य तुम्हाला सांगणं हे देवाच्या आत्म्याला बरं वाटलं, पवित्र शास्त्राला बरं वाटलं, देवाच्या पुत्राला बरं वाटलं आणि मलाही त्यांनी मार्गदर्शन दिलं, मलाही पवित्र आत्म्याचं गायडन्स मिळालं आणि म्हणून मी देखील तुम्हाला न घाबरता न भीता हे प्रदान केलं. जसं आलं तसं दिलं. पुन्हा एक वार आपण आपल्या भारत देशासाठी प्रार्थना करूया, नेत्रबंद करूया. पवित्र तो सेनाधीश दे बापा, जशा तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना करतो. ज्या ज्या ठिकाणी अब्रामाची संतान म्हणजे विश्वासणारे लोक आहेत, ज्या देशामध्ये वेगवेगळ्या, विशेष करून माझा भारत देशातलं सर्व राज्य, माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणाऱ्या संस्था, ख्रिस्ती म्हटलेल्या पायावर म्हणजे सत्याचा स्तंभ असणाऱ्या वचनाच्या बेसवर सेवा करणारे सर्व याजक, पास्टर वर्ग, सर्व फादर, रेव्हरेंड, जितके काही लोक आहेत देवाचे, ते सर्व आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. आणि विशेष करून ज्या जिल्ह्यामध्ये तुझे लोक विश्वासणारे आहेत, तालुका, गाव, शहर, सिटी, कॉलनी, झोपडपट्टी, रान, मळे, वस्ती, ज्या ज्या ठिकाणी प्रभू येशू तुझ्या अब्रामाची संतान म्हणजे विश्वासणारे लोक, कृती आणि आचरण करणारे लोक आहेत, त्या प्रत्येकाची तू आठवण कर आणि या समाला प्रत्येकाला लागणाऱ्या गरजा ख्रिस्त येशूच्या सामर्थ्यवान नावात त्या पूर्ण कर. त्यांना आशीर्वादित जीवन घोषित कर. या समाला मी प्रार्थना करतो. ज्या ठिकाणी पाऊस पडलेला नसेल, जिथं आवश्यकता असेल त्या ठिकाणी पाऊस पडल्याच जाऊ दे, हा देखील आशीर्वाद दे. ज्या ठिकाणी पावसाची अतिवृष्टी झालेली आहे आणि ज्या ठिकाणी पावसामुळं, पाण्यामुळं, पुरामुळं, उत्खननामुळं
अनेक प्रकारचे संकट त्या ठिकाणी ओढलेलं आहे. त्या ठिकाणी प्रिय प्रभू येशू पाण्याचा ओघ तू कमी कर, त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी कर, त्या ठिकाणी जे काही ढासळत आहेत, डोंगर ढासळत आहेत, दऱ्या कोसळत आहेत, जे काही उत्खनन होत आहे त्या ठिकाणी प्रिय प्रभू येशू तू तुझं पाखर त्या ठिकाणी असू दे. त्या ठिकाणी असणारे सर्व अस्तव्यस्त झालेली परिस्थिती प्रिय प्रभू येशू तू पुन्हा एक वार चांगली पद्धतीने बनव, त्यांना आशीर्वादित कर. जे जखमी असतील आहेत प्रभू येशू त्यांना तू पाचारण कर, त्यांचा विश्वास त्यांना वाढू दे आणि त्यांना गाळातून, पाण्यातून, समस्येतून, पापातून उचलून ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर ठेव, अशी आम्ही तुला विनंती करतो. सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका जे लाईव्हला जुडलेले आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, जे काही आर्थिक परिस्थिती असेल, ज्या काही हव्या असणाऱ्या गरजा आहेत त्या पुरवल्यास त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. येणाऱ्या दिवसामध्ये देखील तू त्यांना पुरवणार आहेस, त्याबद्दल तुझा गौरव करतो. कारण आम्ही प्रत्येक जण अब्रामाची संतान आहोत आणि जो अब्रामाच्या संतानाला दिलेला आशीर्वाद आहे तू कधीही माग काढून घेणारा नाही. आणि म्हणून आम्ही त्या संततीमध्ये विश्वासाप्रमाणे कृत्याने आचरण करणारे लोक असावे, अशी देखील तू कृपा आम्हावर कर. आदर, गौरव, सन्मान तुला देत ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, तर पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मागतो. स्वर्गीय पिता तू आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू.